धन्य व शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नाही आहे. सतीनं विचारलं, अशी कोणती प्रतिज्ञा केली तर आकाशवाणी झाली? महादेवाला वाटलं हिला जर सांगावं, तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत सांगत शंकरजी आणि सती जेव्हा कैलास पर्वतावरती आले, नेहमीच्या डाव्या भागाला बसायचं आसन सतीचं स्वतः उचललं, महादेवाने समोर ठेवलं, सांगितलं, देवी सामने बैठो. कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं, डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणजे पत्नीत्वाचा त्याग झाला. आता महादेवजीला समाधी लागली. त्या समाधी काळात एक घटना घडली. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे, म्हणून दक्ष राजाने प्रजापती पद प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मसभेत प्रवेश केला. जेव्हा नियम आहे, ब्रह्मसभेत प्रजापती आल्यानंतर सर्वांनी उभं राहायचं असते. ब्रह्मदेवानी सुद्धा, विष्णूनी सुद्धा, महादेवानी सुद्धा आणि बाकीच्या देवतांनी सुद्धा. आणि नियम आहे, त्या पदाला तो मान आहे. हे ब्रह्मसभा चालू आहे आपली. आता लोकसभा आणि विधानसभा माहीत नाही का तुम्हाला? विधानसभेचे तुम्ही पहा, साधी व्यक्ती आपल्याच भागातली, धोत्र, नेहरू, सदरा, जॅकेट, टोपीन, चष्मा, हरिभाऊजी बागडे साहेब, पण बसून असणार. अध्यक्ष होते तेव्हा. आणि आमच्या गावचा देवेंद्र भाऊ शर्टिंग करून असला तरी उभंच राहून बोलणार. प्लीज 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 नाही, बसा, बाकीच्यांचा आहे का, बसा खाली. मान आहे त्या पदाचा. लोकसभा अध्यक्ष बालयोगी झाले तेव्हा आपल्याला टीव्हीला दाखवलं होतं काय सन्मान असतो. निवड झाल्यावर त्या लोकसभा अध्यक्षाला त्यांच्या आसनावर नेऊन बसवायला दोघं असतात. एका भागानं चालते पंतप्रधान, एका भागाला विरोधी पक्षनेता. एवढं महत्त्व आहे. लोकसभा अध्यक्ष जाहीर झाले, निवड झाली. बालयोगी एका भागानं अटल बिहारीजी वाजपेयी हात जोडून, एका भागानं सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या, आणि त्याला आसनावर नेऊन बसवल्यावर नमस्कार करून दोघं आपल्या जागेवर बसणार. एवढा मान आहे. हे झालं विधानसभा, लोकसभा. आपलं चाललंय ब्रह्मसभा. आणि हे प्रजापती दक्ष राजे आले ब्रह्मसभेत. उठावं नियम होता. सगळे देव उठले, तिघच बसून होते, ब्रह्म विष्णू महेश. दक्षाचं लक्ष गेलं. ब्रह्मदेवाकडे राग नाही आला. म्हणला जाऊ द्या, बाप आहे माझा, नाही मुलाचा सन्मान करेल ऑफिसमध्ये आल्यावर, नाही का. शेजारी लक्ष गेलं, भगवान विष्णू बापाचा बाप आहे, आजोबा लागतोय माझा, नाही नातवाचा सन्मान करेल. पण त्याच्या शेजारी लक्ष दिलं महादेवराव. ते दैवताच्या दृष्टीने नाही पाहिलं भगवान बाबा, नात्याचा संबंध लावला. जावाई आहे पठ्ठ्याचा, सासरा लागतोय याचा, मी याला काय तकलीफ उभं राहायला. आणि जे एवढ्या समाजात जावयाला बोलणं सुरू केलं सासऱ्यानं, कुठून? मरकट लोचन, माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, चिता भस्म लावतो, बिना कपड्याचा मशानात राहतो, मुलगी देऊन पश्चाताप झाला मला. तरी शंकररावनं खाली मान घातली. भगवान बाबा एका शब्दानं सासऱ्याला प्रत्युत्तर केलं नाही महादेवरावनं. यात नवल नाही हो. घरी आल्यावर सतीला सांगितलं नाही, तुझा पप्पा ऑफिसमध्ये येऊन साहेब लोकांच्या समोर मला असं बोलला म्हणून. हे जर प्रकरण 2024चं असतं, ऑफिसमध्ये येऊन जर साहेब लोकांच्या समोर भगवानराव सासरा जावयाला बोलला असता, माकडाच्या डोळ्याच्या बेकारड्या, खरं सांगा, खरं सांगा काय झालं असतं? सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर घरी बायकोवर निघला असता. आल्या आल्या सुटक्यात भर, काय सुटक्यात भर म्हणतो तुला, कुठं जायचं नेऊन दे तुझ्या बापाकडे. काय झालं? ऑफिसमध्ये येऊन बोलला तुझा बाप. पण महादेवरावनं सतीजवळ सुद्धा हे सांगितलं नाही. इकडे काही दिवस गेले. दक्ष राजानं यज्ञाचं आयोजन केलं, सर्वांना निमंत्रण दिली, पण दोघाला निमंत्रण नाही. डोंगरेजी लेकीला आणि जावयाला, सतीला आणि शंकराला निमंत्रण नाही, बाकी सर्वांना निमंत्रण. मोठा मंडप तुमच्यासारखाच, काही काटकसर नाही.
सगळे लोक पाहुणे रावळे ते जेवण करून जातात, दक्ष राजाला भेटून जातात. याव का आम्ही? हो. आता कुठे? स्वर्गाला. एक काम करा, कैलास मार्गे विमानं न्या. कैलास मार्गे का सांगितलं? की कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे लेकीला आणि जावयाला कळेल की आमच्या सासऱ्याकडून लोक जेवण करून येतात, आम्हालाच निमंत्रण आहे. ही बिमारी पूर्वीपासूनची आता हे गावगाड्यात आहे. ते नामदेवरावला माहिती असते, शेजारच्या विठ्ठलरावला पंजाबरावचं निमंत्रण नाही, हे चांगलं माहिती असते. तरी नामदेवराव जेवायला जाताना मुकाट्यानं जात नाही, शेजाऱ्याला आवाज देतो, चला विठ्ठलराव. कुठं? पंजाबरावकडे हापूसच्या आंब्याचा रस, तूच घे ना खाऊन. भीक लागली का रे आम्हाला? 3 पिढ्या थोबाड पाहत नाही आम्ही एकमेकाचं? कुलप लावून जा ना घरदारासहित. काय जखमेर मीठ चोळतो का? त्यातला प्रकार. बस बस बस, हे रामायण कळतं तुम्हाला. त्यातला प्रकार. कैलास मार्गे विमानं न्या. आणि कैलास मार्गे विमानं आली. भगवान बाबा सतीचं लक्ष गेलं. कुठनं येत आहे हो तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय आहे? बापरे, फार मोठा यज्ञ आहे. आम्ही 7 दिवस होतो, पहिल्या दिवशीच मंडप फुल झाला होता. जेवण ते बापरे बापरे सगळे दिसले, पण तुम्ही शंकरराव नाही, हे देवता. झालं यांचं काम. हे एवढ्याच कामावर आहे. आता सती महादेवाकडे आली. आता हे नीट आहे का बरं का तुम्ही महादेवाच्या पार्टीचे? यांना जे जमतं ते तुम्हाला जमत नाही. यांचा कोण तास शाळेमध्ये घेतो स्पेशल, बरोबर शब्द त्यावेळेला वापरणार, बरोबर. मिस्टरचं आईस्क्रीमच झालं पाहिजे आणि तयारी होकारच दिला पाहिजे. सती आली आणि महादेवाला म्हणाली, काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात, हिच्या बापाकडे नाही का भगवानराव? काही खर्च येतो का बापाकडे म्हणायला? पण ढकलायचा आणि कार्यक्रम जावयाकडे. काय? अहो, तुमच्या सासऱ्याकडे फार मोठा यज्ञ आहे म्हणतात. रामनगर पासून बारी लागली. मग तुला काय वाटतं? तुझा बाप, आता महादेवरावनं सरळच घेतला समृद्धी. तुझा बाप कार्यव्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे हे तू पुरस्कार निमंत्रण आहे तुला ना मला. कारण आज सांगतो, कारण तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता. मी ब्रह्मसभेत ध्यानस्थ बसलो, तुझा बाप आला, उठलो नाही, वाटत बोला माकडाच्या डोळ्याच्या आणि भिकारड्या, म्हणून निमंत्रण नाही. आणि बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये, ते ठिकाण तुम्हालाच माहिती आहे. निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. का हो 7 दिवस मौजपुरीला काय मौज होती राव. तुम्ही एकही दिवस आले नाही. चांगले चंदन लावतात, गोपीचंदन, 2 माळा तुळशीच्या, हरिपाठ, पंढरपूरची वारी, आळंदीची. आम्ही कसं या? का आम्हाला कुठं मौजपुरीच्या लोकांना निमंत्रण दिलं? त्यांच्या नातवाचं बारसं होतं का तुला निमंत्रण द्यायला? अरे तुला कोरोना झाला होता तर डॉक्टर तुझ्याकडे येत होता का तू जालन्याला पळत होता? खरं सांग. तसंच आहे, व्याधे पिलेला धावे वैद्याची या घरा. इथे निमंत्रणाची गरज नाही. पण लग्नाला मात्र निमंत्रणाशिवाय जाऊ नये. लग्नाला काही काही माणसं धाडस करतात. भगवानराव, अरे दुपार जेवणाचं काय? हे काय मंगल कार्यालय? निमंत्रण नाही. नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे, आपण मुलीकडचे, मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. दुपारी मुली, संध्याकाळी मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून जून महिन्यापर्यंत 6 महिने 2च शब्दावर जेवतं. मुलीकडचं, मुलाकडचं, मुलीकडचं, मुलाकडचं, मुलीकडचं, मुलाकडचं, मुलीकडचं. पाठ झालेले शब्द बसलं. मंगल कार्यालयात पंगत होती, बसलं जेवायला आणि पंक्तीचा मालक पुढे आला. नानोळखी चेहरा. कुठले आपण? खाली मान घातले. ए खाली मान घाले. कुठले तुम्ही? खबरले, मी मुलीकडचा. काय? नाही, गडबड झाली पाटील, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस का? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे, बैमानानं मुलीकडचं मुलाकडचं सांगतो म्हणून निमंत्रणाशिवाय. हे इथलं चाललंय. सतीला म्हणतायत महादेवजी 4 ठिकाणी मात्र निमंत्रणाशिवाय जाता येतं बरं का सती? 4. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला आणि मायबापाच्या घरी पुत्राला म्हटल्यावर सती उभी. आणि तीच म्हणते ना मी,
माझ्याच पप्पाकडे ना, मग निमंत्रणाची गरजच काय. मग जवळजवळ 4 वाजायला आले तेव्हा 10 मिनिट असेल 4ला. एकच तास राहिला, तुम्ही काळजी करू नका. शिव पार्वती विवाह कथा बरोबर वेळेत पूर्ण होईल. मग महादेवाने 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणासमेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन पिता भवन पिता भवन जब गई भवानी पिता भवन जब गई भवानी बहुत मुस्काता बहुत मुस्काता पिता भवन जब गई भवानी तत्कास काहुने जब गई भवानी तत्कास काहुने सनमानी पिता भवन जब गई भवानी. दोन भगवान बाबा आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात 2 शिवगणा समवेत बहिणी भेटल्या, पण टिंगल करू लागल्या सतीची. सती चालत आली का बैलावर? आता तिच्या मिस्टरकडे इंडी काय का, नंदीवर आली बिचारी. सती काय ताई, बंगला बांधला का तसाच राहतो अजून मशानात तुझा मिस्टर? वाजून गेली बिचारी. दुसरी आली. सती काय ताई, कपडे घातले का पहिल्यासारखाच फिरतो दिगंबर अवस्थेत? पुन्हा एक आली. कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? भगिनी मिली बहुत मुस्काता पण सादर भली मिली एक माता. सतीची माय मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. सतीच्या आईचं नाव प्रसूती आहे. प्रसूती प्रेमानं भेटली. आणि यालाच प्रेम म्हणतात भगवान बाबा, ज्याच्यात भय नसतं. आणि भय असेल तर समजायचं, प्रेमच नसतं, तो नाटक असतो. आणि असं निर्भय प्रेम जगात एकच पात्र करतं, त्याचंच नाव माय असतं. निर्भय प्रेम. मी 1-2 मिनिट घेतो, पुढं जात नाही, पण 2 मिनिट घेतोच या मावल्यासाठी. या सगळ्या डोंगरे बाबा
कक्ष पॅक झाला, इकडे थोडीशी जागा आहे पुरुषांकडे, इकडे संपली, तरी उद्याच्या दिवस ॲडजस्ट होईल. परवापासून वाढून टाकू. हा, पडदे ओपन केले की आहे. ती अपेक्षा असेल, पण आमची नव्हती एवढी अपेक्षा. वाटलं हे शेवटच्या दिवशी एवढा समाज जमल. पण आता कळलं मौजपुरी नाव कशामुळे ठेवलं. परमार्थातली मौज लुटायची असेल तर मौजपुरी. तिथं कल्याण नदीच्या पाण्यात वरण तयार करायचं, त्याची टेस्ट टाटा बिर्लालाही नाही अजून. स्वामीची कृपा, मजा. हा, आलं लक्षात. मी यांच्यासाठी ते कधी बाजूला गेलो, तुमच्यासाठी घेतो 2 मिनिट. खरं बोलायचं, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे मावशी? माहेर श्रीमंत का गरीब याच्यावर आनंद नाही, माय मेली का जिवंत याच्यावर आनंद असतो माहेरचा. वयमान काही असू द्या, 70 वर्षाची मुलगी, 95ची माय, तरी आनंद पहा. आणि ते तिकडे गरीब परिस्थिती, इकडे मोलमजुरी करणारं सासर, मोलमजुरी करणारं माहेर. डोंगरे बाबा, 2 दिवसापासून 95ची माय वाटवर पडू नये, काही खात नाही, पाणी पित नाही. एवढीच एक इच्छा आहे, पोरं कोणीतरी जा माझ्या लेकीला आणा, तिच्या तोंडावून हात फिरू द्या, मग मरू द्या. याचं नाव माय. आणि मग निरोप येतो. ही बिचारी 70 वर्षाची मुलगी डोक्यावर भाकरी बांधून कामाला निघाली बरं का. ताई साहेब, 2 दिवस झाले तुमची माय काही खात नाही, जीव तुमच्यात गुंतला म्हणते. ते निरोप आला की तुम्हाला एकदा भेटायचं आणि मग मरायचं. आता हिलाही धर्मसंकट आहे, तेव्हा काय करावं? जावं, मजुरी पडती, संध्याकाळी चूल पेटत नाही. न जावं तर पिकलं पान आहे, गळून पडणार आहे. तरी त्या दिवशी धाडस केलं आणि गेलीच कामाला. म्हणजे दुपारी भाकरी खातात का नाही बांधावर? बांधावर त्या महिला गरीब मग हिनं विषय काढला, काय करावं. निरोप आला, 2 दिवस झाले म्हणे माझी माय काही खात नाही म्हणे, माझ्यात जीव गुंतला म्हणते म्हणे. जावं तर आता मजुरी पडते, न जावं तर. त्या गरीब महिला त्यांच्या भाषेत सल्ला देतात. अरे हे दारिद्र्य हात धुवून लागला आपल्या माग, मरेपर्यंत संपणार आहे का मोलमजुरी? पण माय भेटल का पुन्हा? पाणी पिऊन राय 2 दिवस, पण जा मायची भेट घेऊन. तिलाही पट्टा हा मुद्दा. मग आली दुसऱ्या दिवशी, आता रिकाम्या हात कसं जाऊ, 2 बाजरीच्या भाकरी, तुटक्या नाड्याची पिशवी, गाठीचं लुगडं, बसली. ऑटो पकडला भगवान बाबा, मग टेम्पो पकडला, मग काळी पिवळी. तिथून मग एसटी. वैशाख महिना, दुपारचे 2 वाजता तिच्या माहेरपासून 2 किलोमीटर एसटी थांबली. घाई उतरली, डबल बेल झाली. एसटी निघून गेल्यावर लक्षात आलं चपला बाकड्या खाली विसरली. 2 किलोमीटर जायचं, दुपारचे 2 वाजले. महिना वैशाखचा, डांबरी तापला, तिच्या पायाला फोडं आले, फोडं फुटले, रक्ताचे डाग ऑइल पेंट सारखे रोडला चिकटायचे. पण तिचं लक्षच नाही, तिला फक्त 95ची माय दिसत होती. असं करीत सकाळपासूनची उपवासी मुलगी 70 वर्षाची, पण जेव्हा घामानं भिजलेली मायच्या झोपड्या पुढे येऊन उभी राहिली. भगवान बाबा, तो नातू खेळत होतं, लक्ष गेलं आणि ते घरात गेलं. पडून होती म्हातारी. आजी तिने डोळे उघडले. आत्या आली भेटीला, आत्या. बस एवढ्या शब्दात मरायच्या मार्गी लागलेल्या माशावर पाणी वतलं म्हणजे अवस्था तारकर उठली. म्हातारी कुठून बळ आलं, फक्त मुलगी आली कळलं. कुडाचा आधार घेऊन झोकांड्या खात माय बाहेर आली. 95ची माझी ताई आली म्हणती का ग? आली आई. अगं दिसत नाही, कुठं आहे? मी अंगणात उभी आहे आई, तिथंच थांब. तो विधी असतो माहेरचा. मग ती घरात गेली. 95ची माय झोपड्यात, दुर्डीच्या भाकरीत 2 तुकडे दुर्डीतले, तांब्याभर पाणी. लेकी पुढं आली. वय पहा, 95ची माय, 70ची मुलगी. आनंद सांगतो माहेरचा. 1 तुकडा डोक्याहून उजवीकडे,
एक डावीकडे, तोंडावून हात फिरून कडा कडा बोट मोडून, आणि पायाकडे लक्ष गेलं, रक्ताळलेले पाय, बिना चपलाचे आले. बेटा आज तुझ्यात जीव गुंतला होता, आता मी सुखानं प्राण सोडतो बेटा. सुखाची राय. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय जिवंत आहे. आणि यांचे असेही अनुभव आहे. माय मेली म्हणजे 5-6 महिन्यानं वाटतं आपल्या भावाच्या भेटीला जावं. जेव्हा बहीण येते भावाच्या भेटीला, सायंकाळची वेळ, भाऊ गेला असतो फिरायला, वहिनी बघते चित्रहार आणि दरवाजात उभी पिशवी घेऊन 10 मिनिट. 11व्या मिनिटाला बहीण एकटी रडते भावाच्या दरवाजात. का? तिला 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायची आठवण येते. पांडुरंगा 10 मिनिट झाले, मी भिकारींसारखी भावाच्या दरवाजात उभी आहे, माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आज माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या हातातली पिशवी घेतली असती आणि तोंडावून हात फिरून म्हणली असती, सुखाची राय बेटा. हा आनंद मी का सांगतो? सादर भली मिली एक माता, सतीच्या माहेरचं प्रकरण सांगतोय. भगिनी मिली बहुत मुसका होता, पण प्रसूती माता प्रेमानं भेटली. बरं वाटलं सतीला. पुढे आल्यावर शिवाला स्थान पूजेचं नाही, रागावली. ब्रह्मवृंदांना तुम्हाला प्रायचित भोगावं लागेल. आणि जो माझा पिता महादेवाला मानत नाही त्याच्यापासून झालेला देह मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नितनु जारा. सती जळून भस्म झाली. सती जळून भस्म झाल्यावर त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस केला, भृगून रक्षण केलं. महादेवाला कळालं सती जळून भस्म झाली. महादेवाने जटा आपटल्या. वीरभद्र नामक गण प्रकट झाला आणि भूतावेतायाची शना घेतली आणि हल्ला केला, यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुर विधिवत फल दीना. आता महादेव बैरागी झाले. मजा आहे, मजा आहे बाबा. एकच तास राहिला बाबा, बाबा एकच तास राहिला. शिव पार्वती विवाहाची कथा पूर्ण करायची. बरोबर करू. बस मस्त श्रोते मिळाले भगवान बाबा. आनंद आहे, आनंद आहे. पण 6च दिवस राहिले भाऊ. हे असंच आहे डोंगरेजी. आनंदाचे वर्षे मिनिटासारखे जातात रे भाऊ, आणि दुःखाचे मिनिट वर्षासारखे असतात. हे 7 दिवस कधी केव्हा. बरं आता पुन्हा मोठा सप्ताह अजून 12 वर्षानं होईल, त्याला शतकोत्तर तपपूर्ती नाव येईल. तेव्हा तुम्ही थांबावं, आपली आता इच्छा नाही थांबायची. तेव्हा तसं आता हे ठरलंय भगवान बाबा. मोठा सप्ताह असला की मीटिंग होते महाराष्ट्रात, ढोक बाबाला आणा. काल नांदेडचं संपलं की लगेच 2 वाजता इथे. हे संपलं की सिल्लोडला संध्याकाळी आणि वैष्णवगड सानप बाबाचा तिथं दुपारी 2 कथा एकाच वेळेला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरोबर. तरी वेळ चुकू देत नाही. किती वेळ लागेल म्हटलं डोंगरे बाबाला तिथून. म्हणले 20 मिनिटाचा प्रवास. त्यांना रस्त्यात म्हटलं 30 मिनिटाचा आहे. आता आपण 10 ते 15 मिनिट उशिरा जाणार आहो आजच्या दिवस. आता उद्या हिशोब सांगायचा नाही तुम्ही. इथं मी येईल तेव्हा 2ला 5 कमी असेल. दररोज तुम्ही कधी या आमचं सांगतो. काही म्हणतील या बाबाला वेळ सांभाळायला काय अवघड आहे रे. आता जाऊन झोपलं म्हणजे उद्या 2 पर्यंत. हे पुढच्या महात्म्यालाच माहीत आहे आमची झोप. आजचं कीर्तन 9 गण राजुरीला आहे, रात्री 9 ते 11 बीडच्या पुढे. गोविंद देव गिरिजींची कथा चालू आहे मानवतला, तिथला काल सकाळी 10 ते 12 आहे. तरी 2ला मी इथं पाहिजे. मग रात्री वैजापूरला आहे. ते म्हणले आल्या आल्या आमचे ते डोंगरे बाबाचे बंधू त्यांच्या बंगल्यावर. बस मला वाटते मोदी साहेबाची एवढी व्यवस्था नसेल तेवढी आमची झाली भाऊ. आता 8 दिवस काही बंगला सोडत नाही. ते म्हणले जेवण कधी. म्हटलं एकही दिवस नाही, ये फक्त आंघोळ चहा एवढंच तुमच्याकडे. मी नाहीच इथे. तरी आनंद लुटत. मजा आहे, मजा आहे. महादेव बैरागी झाले.
ए, ठीक आहे. आता लक्षात आलं. ठीक आहे, ठीक आहे. अपने अपने ठीक आहे. नशिबावर अवलंबून आहे का ते पण बाबा. ही पा उद्या याच दोघही पती आणि पत्नी. महत्व नंतर कळतं. माझी रामेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे, इथं जेवढ्या जोड्या मौजपुरीतनं परिसरात, बस त्यांचा वियोग शेवटच्या श्वासापर्यंत होऊ नये. पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाकं असतात. कास्तकाराला विचारा, गाड्याचं एक चाक मोडलं म्हणजे गाड्याची चव जाते. मग तो एका चाकाचा गाडा वाड्यापुढे उभा, गावातली मोकाट कुत्री त्याच्यावर येऊन बसतात. एक चाक मोडलं तर एवढी चव गाड्याची गेली. मग ती अर्धांगिनी असते, अरे तिच्या इतकी सेवा कोण करणार. बायको मेल्यावर कळते तुम्ही आजारी पडला आणि कंबर दुखत असेल तर म्हणू शकत नाही बहिणीला झेंडू बाम लावून दे. ती लाजल, सुनई लाजल, मुलगी लाजल, आई लाजल, पण अर्धांगिनी आतून कडी लावून मनसोक्त आपल्या पतिदेवाची सेवा करेल. ही अर्धांगिनी आहे. नुसतं पत्नी आहे का. एक 2 मिनिट घेतो. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. पत्नीच्या वेगवेगळ्या भूमिका आहे. जन्मभर तुमची सेवा करते ना डोंगरे बाबा, तेव्हा ती दासी आहे. पण संकट काळामध्ये खंबीरपणे आपल्या पतीच्या मागे हिंमत देऊन उभी राहते, तेव्हा मंत्र्याची भूमिका आहे. तिला माहित आहे माझा पती आणि 8 दिवस झाले जेवण कमी करतोय, रोज सावकार येतो पैसे मागायला, रोज सावकार येतो, आज सकाळपासून काही खाल्लं नाही, रात्री झोपले नाही, आणि मग लक्ष ठेवून असते बरं का. दुसऱ्या दिवशी पती सकाळी उठला आणि गोठ्यात गेला, गोठ्यात कारण नसताना. हे लक्ष ठेवून होते. त्यानं काहीतरी खिशात घातलं. तरा 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 चालत गेली पत्नी, खिशात काय घातलं तुम्ही. काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात. काही नाही म्हणतो तर नाही, काय घातलं. तिनंच हात घातला भगवान बाबा, खिशातली वस्तू काढली तर रोगोरची बाटली होती. काय करताय. आत्महत्या. का. सावकार काल आलं, उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय कर म्हणला, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडतो म्हणला. अरे माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा ठरवलं गोठ्यात जाऊन रोगर पिऊन मरणे. शपथ आहे माझी, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, धुणी भांडी करील, मोल करीन, होईल, पण पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशी संकट काळात हिंमत देते तेव्हा पत्नी मंत्र्याची भूमिका आहे. म्हणतात कार्येषु मंत्री, करणेषु दासी. जेवण घालते तेव्हा तेव्हा आई आहे. हे लक्षात ठेवा. आवडी निवडीचे पदार्थ पतीचे तिलाच माहिती आहे, आणि पदार्थ वाढून ताट वाढते. मग काय टीव्ही बघत बसते का. पुन्हा ते पदार्थ भांड्यात घेऊन ताटा पुढेच बसते. आग्रह करू करू, आग्रह करू करू, आग्रह करू करू पती राजाला पोटभर जेवण घालते पत्नी, तेव्हा पत्नी नाही आई आहे. मी का सांगतो हे. महादेव आता बैरागी झाले, सती जळून भस्म झाल्यावर एकटेच. लक्ष लागत नाही. कुठे ध्यान करतात, रामाचं भजन करतात, चिंतन करतात, झाडाखाली बसतात. एक दिवस रामभद्र आले, शिवजी आपको विवाह करना होगा. एक बार देख लिया संसार बाबा, दोबारा नहीं देखने, मेरी आज्ञा है. ठीक है. कार दिला. आता जी सती जळून भस्म झाली, सतीची वासना होती जन्मोजन्मी शंकर पती मिळावे. और वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव पार्वती. नाम पार्वती तनु पायी. आणि पार्वती ही श्रद्धा आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याविना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वर. आणि एकदा श्रद्धा वाढत चालली, श्रद्धा वाढत चालली ना, भगवान बाबा संताला बोलवावं लागत नाही.
संत तिथे येतात तिथे श्रद्धा. म्हणून एक संत हिमालयाकडे आले. नारायण येऊन कळलं तुम्हाला कोण आले. नारदाचं पूजन केलं, बसायला दिलं, पार्वतीला सामोर आणून बसवलं. हिमालयानं विनंती केली, बाबा माझी मुलगी आहे, हिचं भविष्य सांगा. नारदजी म्हणाले, जगन्माता आहे, हिची नावं उमा, अंबिका, भवानी. हिचं नामचिंतन करणाऱ्या महिला सुद्धा पतिव्रता धर्माचं पालन करतील. अतिशय सुलक्षणी कन्या आहे, पण एक 4-2 गुण वाईट आहे. हे प्रत्येक ज्योतिष्यकाराचं ठरलेलंच आहे. पहिलं चांगलं चांगलं सांगून खुश करतंय, मग थोडंसं हातात घेतला. महाराष्ट्र फिरतो पाटील, असा हात नाही कोणाचा.